नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 7वी विषय इतिहास प्रकरण क्रमांक 2 शिवपूर्वकालीन भारत। विद्यार्थ्यांनो, आपण या पाठामध्ये शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा अभ्यास करणार आहोत। आता शिवपूर्व काळ म्हणजे काय तर महाराष्ट्र आणि भारतामध्ये शिवाजी महाराजांचं स्वराज्य स्थापन होण्यापूर्वीचा काळ। या काळात 8व्या शतकातील पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते। तसेच मध्य भारतात गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काठेवाड, कन्नौज तसेच गुजरातपर्यंत आपल्या सत्तेचा विस्तार केलेला होता। तसेच आता उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गाहडवाल घराणे, परमार घराणे ही घराणी महत्त्वाची होती। राजपुतांपैकी चौहान घराण्यातील पृथ्वीराज चौहान हे नाव आपण अनेकदा ऐकलेलं आहे, कारण हा राजा अतिशय पराक्रमी होता। तसेच तमिळनाडूतील चोळ घराण्यातील राज पहिला आणि राजेंद्र पहिला हे राजे महत्त्वाचे होते। चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेटे, श्रीलंका जिंकून घेतले। महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराण्यातील गोविंद तिसरा याच्या कारकिर्दीत राष्ट्रकूट सत्ता कनौजपासून ते रामेश्वरपर्यंत पसरलेली होती। तसेच शिलाहारांची 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयास आली। म्हणजे शिवपूर्व काळातील शेवटची वैभवशाली राजवट म्हणजे महाराष्ट्रातील यादवांची राजवट। यादव घराण्यातील भिल्लम पाचवा याची राजधानी औरंगाबाद जवळील देवगिरी येथे होती। त्याने कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता विस्तार केला होता। म्हणजे यादवांचा काळ हा महाराष्ट्रासाठी अतिशय महत्त्वाचा, म्हणजेच मराठी भाषा आणि साहित्य यांचा सुवर्णकाळच मानावा लागेल। याच काळात महाराष्ट्रात महानुभाव आणि वारकरी या संप्रदायांचा उदय झाला। पुढील मुद्दा आहे वायव्येकडील आक्रमणे। तर वायव्येकडून भारतामध्ये साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीश भारताकडे वळले। 8व्या शतकामध्ये मोहम्मद बिन कासिम या अरबी सेनानीने सिंध प्रांतावर स्वारी केली आणि तेथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून काढून त्याने सिंध प्रांत जिंकला। या स्वारीमुळे अरबांचा भारताशी राजकीय संबंध प्रथमच आला आणि या पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतामध्ये आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली। यामध्ये गझनीचा सुलतान महमूद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि या स्वाऱ्यांत त्याने मथुरा, वृंदावन, कन्नौज, सोमनाथ येथील संपन्न मंदिरे लुटून तेथील प्रचंड संपत्ती आपल्याबरोबर नेली। पुढे पाहू उत्तरेकडील सुलतानशाही। इसवी सन 1175 आणि 1178 मध्ये अफगाणिस्तानातील घुर येथील सुलतान मोहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली। भारतातील जिंकून घेतलेल्या प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी त्याने कुतुबुद्दीन ऐबक यांची नेमणूक केली आणि पुढे इसवी सन 1206 मध्ये मोहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर ऐबकाने आपल्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेशाचा कारभार स्वतंत्रपणे पाहण्यास सुरुवात केली आणि ऐबक हा मूळचा गुलाम असून तो दिल्लीचा सत्ताधीश बनला आणि इसवी सन 1210 मध्ये त्याचा मृत्यू झाला। तसेच इब्राहिम लोदी हा शेवटचा सुलतान होय। पुढील मुद्दा विजयनगरचे राज्य। हरिहर व बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते। त्यांनी मोहम्मद तुघलकाच्या काळात दक्षिणेत राजकीय अस्थिरतेचा फायदा घेऊन इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले आणि आजच्या कर्नाटकातील हंपी ही या राज्याची राजधानी होती। हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा होय आणि हरिहरानंतर त्याचा भाऊ बुक सत्तेवर आला। कृष्णदेवराय हा विजयनगरच्या गादीवर आलेला अतिशय वैभवशाली राजा होय। कृष्णदेवराय इसवी सन 1509 मध्ये विजयनगरच्या गादीवर आला। त्याने विजयवाडा आणि राजमहेंद्री हे प्रदेश जिंकून आपल्या राज्यास जोडले। बहमनी सुलतान महमूद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलेल्या सुलतानांच्या सैन्यसंघाचा त्याने पराभव केला। कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीत विजयनगरचे राज्य पूर्वेस कटकपासून पश्चिमेस गोव्यापर्यंत व उत्तरेस रायचूर दोआबपासून दक्षिणेस हिंदी महासागरापर्यंत पसरलेले होते।
आणि इसवी सन 1530मध्ये त्याचा मृत्यू झाला. कृष्णदेवराय नुसता कर्तबगार राजाच नव्हे तर विद्वान होता. त्याने तेलुगू भाषेमध्ये अमुक्तमाल्यदा हा राजनीतिविषयक ग्रंथ लिहिलेला होता आणि त्याच्या कारकिर्दीत विजयनगरमध्ये 1000 राम मंदिर, विठ्ठल मंदिरांचे बांधकाम झाले. अशी ही कृष्णदेवरायाची वैभवशाली कारकीर्द. शिवपूर्वकालीन भारतातील पुढील राजकीय सत्ता बहमनी राज्य. मुहम्मद तुघलकाचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले आणि या सरदारांचा प्रमुख हसन गंगू याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला आणि इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य निर्माण झाले. यास बहमनी राज्य असे म्हणतात. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान होय. त्याने कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली. महमूद गावान हा बहमनी राज्याचा मुख्य वजीर व उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यास आर्थिक सामर्थ्य प्राप्त करून दिले. सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार देण्यास सुरुवात केली. सैन्यामध्ये शिस्त आणली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा केली. बिदर येथे अरबी व फारसी विद्यांच्या अभ्यासासाठी मदरसा स्थापन केली. पुढे इसवी सन 1526मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही संपुष्टात आली आणि तेथे मुघल सत्तेची स्थापना झाली आणि बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होय. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तानमध्ये असलेल्या फरगाना राज्याचा राजा होता. भारतातील संपत्ती संबंधीचे वर्णन त्याने ऐकले होते म्हणून त्याने भारतावरील स्वारीची आखणी केली. आणि त्याचवेळी इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांच्या संबंधांमध्ये संघर्ष निर्माण झाले. दौलत खानाने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रित केले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणास प्रतिकार करण्याकरता इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. 21 एप्रिल 1526 या दिवशी पानिपत या ठिकाणी त्याची बाबराबरोबर लढाई झाली. 21 एप्रिल 1526 आणि या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा प्रभावी उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला आणि ही पानिपतची पहिली लढाई होय. मुघल सत्तेमध्ये बाबरनंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शहाजहान आणि शेवटी औरंगजेब या सम्राटांनी राज्य केलं. त्यांच्यापैकी अकबर हा मुघल घराण्यातील सर्वात कर्तबगार राजा होय. अकबराने भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याला विरोध झाला. महाराणा प्रताप, चांदबिबी, राणी दुर्गावती यांच्याविषयी आपण पुढे थोडक्यात माहिती बघूया. महाराणा प्रताप. उदयसिंहाच्या मृत्यूनंतर महाराणा प्रताप हा मेवाडच्या गादीवर आला. मेवाडच्या अस्तित्वासाठी त्याने संघर्ष चालू ठेवला. महाराणा प्रतापने अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी अकबराबरोबर संघर्ष केला. पराक्रम, धैर्य, स्वाभिमान, त्याग इत्यादी गुणांमुळे तो इतिहासामध्ये अजरामर झाला. चांदबिबी. इसवी सन 1595मध्ये मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीच्या राजधानीवर हल्ला केला. मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला. अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी चांदबिबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला. यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झाली आणि या दुहीतून चांदबिबीस ठार मारले गेले. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात आले नाही. पुढे आपण बघूया गोंडवनची राणी दुर्गावती. विदर्भाचा पूर्व भाग, त्याच्या उत्तरेचा मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगडचा पश्चिम भाग, आंध्र प्रदेशाचा उत्तर भाग आणि ओडिशाचा पश्चिम भाग हा स्थूलमानाने गोंडवनचा विस्तार होय. चंदेल राजपुतांच्या घराण्यात जन्मलेली दुर्गावती लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती हिने मुघलांविरुद्ध दिलेला लढा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दुर्गावतीने पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणार्पण केले परंतु शरणागती पत्कारली नाही. या सर्वांनी ज्याचा प्रतिकार केला तो अकबर हा एक सुजाण आणि जागरूक शासक होता. त्याचे धार्मिक धोरण उदार आणि सहिष्णू होते. तो सर्व धर्मांतील प्रजेला सारखी वागणूक देत असे.
सर्व धर्मांतील उदात्त तत्वांचा समन्वय करून अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केला. मात्र त्याने दीन-ए-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणावरही केली नाही. यावरून खरंच अकबर हा सहिष्णू होता आणि त्याचं धार्मिक धोरण हे उदार होते. जवळजवळ मुघल सत्तेचा शेवटचा सम्राट म्हणजे औरंगजेब. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेत यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध म्हणजे स्वतःच्या वडिलांना अटक करून आणि आपल्या इतर भावांचा बंदोबस्त करून इसवी सन 1658 बादशहा झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुकोह धार्मिक सहिष्णुतेबद्दल प्रसिद्ध होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदांचा फारसी भाषेत अनुवाद केला. औरंगजेब बादशहा झाला त्यावेळी मुघल साम्राज्य हे उत्तरेत काश्मीरपासून दक्षिणेस अहमदनगरपर्यंत आणि पश्चिमेस काबूलपासून पूर्वेला बंगालपर्यंत पसरलेले होते. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीत पूर्वेकडील आसाम, दक्षिणेतील विजापूरची आदिलशाही आणि गोळकोंड्याची कुतुबशाही नष्ट करून त्यांचे प्रदेश साम्राज्याला जोडले. औरंगजेबाचे धार्मिक धोरण अकबराप्रमाणे सहिष्णू नसून ते असहिष्णू होते आणि याचमुळे शीखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली. औरंगजेबाने त्यांना कैद करून 1675 त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्यानुसार गुरु गोविंद सिंग हे शीखांचे गुरु झाले. गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित करून त्यांच्यातील लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिले. लढाऊ शीख तरुणांचे एक दल उभे केले आणि त्यालाच खालसा दल असे म्हणतात. अकबराने आपल्या सलोख्याच्या धोरणाने राजपुतांचे सहकार्य मिळवले होते. मात्र औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. कारण औरंगजेबाचे धार्मिक धोरण हे असहिष्णू होते. यापूर्वी आपण बघितले की तो इतर धर्मीय लोकांना त्रास देत असे आणि या कारणामुळे औरंगजेबाचा राजपुतांशी संघर्ष अटळ होता. राजपुत्र अकबर जो औरंगजेबाचा पुत्र याला मारवाडमध्ये औरंगजेबाने पाठवले. मात्र तो स्वतः राजपुतांना जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांचीही मदत घेण्याचा प्रयत्न झाला. दुर्गादास राठोड याने मारवाडच्या अस्तित्वासाठी मुघलांविरुद्धचा हा संघर्ष कायम चालू ठेवला. या पाठातील शेवटचा मुद्दा मराठ्यांशी संघर्ष. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झाली. त्यांना स्वराज्य स्थापन करण्याच्या या प्रयत्नामध्ये इतर शत्रूंबरोबरच मुघलांशीही संघर्ष होणं अटळ होतं आणि त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण दक्षिण भारत जिंकून घेण्याच्या हेतूने औरंगजेब दख्खनमध्ये आला. परंतु मराठ्यांनी औरंगजेबाशी तीव्र संघर्ष केला आणि आपल्या स्वातंत्र्याचं रक्षण केलं, आपलं स्वातंत्र्य अबाधित ठेवलं. या सर्व घटकांची माहिती आपण पुढील काही पाठांमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.